अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचं श्री स्वामी समर्थ या सेवेकरी चॅनलमध्ये सहर्ष आणि स्वामीमय स्वागत. आज आपण लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्यामधली अतिशय महत्त्वाची आणि खूप चांगल्या पद्धतीची एक सोपी सेवा आपण माहिती करून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पैशाशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. संसारामध्ये लागणाऱ्या अनेक अडचणीवर हा पैशाचा एक उपाय आहे. सरकारी नोकरी असेल, खाजगी नोकरी असेल किंवा व्यावसायिक असेल, यांच्या प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी ही पैशाच्या रूपाने येत असते. बऱ्याच वेळेला काय होतंय, ही लक्ष्मी येत असतानाच आपण ती बऱ्याच ठिकाणी तिचं वाटप करून येतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक महिन्याला पगार झाल्या आपण त्या पगारातले काही पैसे वाण्याचे, काही मेडिकल बिलं असतील किंवा दवाखान्यातली काही बिलं द्यायची असतील, दूधवाल्याचं द्यायचं असेल, पेपरवाल्याचे पैसे द्यायचे असतील, तर ते सगळे पैसे आपण देतो आणि उरलेले पैसे आपण घरी घेऊन येत असतो. बिझनेसवाल्यांच्यामध्ये किंवा व्यावसायिकवाल्यांच्यामध्ये दररोज हा पैसा किंवा ही लक्ष्मी येत असते. परंतु सरकारी नोकरी, खाजगी नोकरीवाल्यांच्याकडे महिन्यातून एकदा ही लक्ष्मी पैशाच्या स्वरूपात येत असते. आता आपण काय करायचं आहे, येणारी लक्ष्मी आधी सुरुवातीला आपल्या घरी आणायची आणि त्यानंतर मग ज्या ज्या लोकांचे काही पैसे द्यायचे असतील ते आपण द्यायचे आहेत. याचा अर्थ येणारी लक्ष्मी ही आधी आपल्या घरी आणायची, देवघरामध्ये मॅक्झिमम पैसे जितके मिळतील तितके काढायचा प्रयत्न करायचा. आणल्यानंतर संध्याकाळीच्या वेळी दिवाबत्ती करून आपण ते पैसे देवाऱ्यासमोर ठेवायचे आहेत. त्या पैशावर आपण एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ नवार्णव मंत्र, 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा नाही जमलं तर एक वेळा का असेना श्रीसूक्त आपण म्हणायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा आणि विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा. या पद्धतीची सेवा आपण त्या पैशावर करायची आहे. रात्रभर ते पैसे तिथेच देवासमोर ठेवून द्यायचे आपण व्यवस्थितपणे, सुरक्षितपणे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्याचे ज्याचे पैसे द्यावयाचे असतील ते पैसे आपण देऊ शकतो. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळी आपण मोबाईलद्वारे, गुगल पेद्वारे पैसे आल्या पगार आल्या आपण सगळ्यांची देत राहतो, ही लक्ष्मी आपल्या घरी येत नाही आणि मग हळूहळू पैशाची कमतरता आपल्याला जाणवायला लागते. आणि म्हणून काय करायचं, घरी आलेल्या लक्ष्मीचा मान ठेवायचा, तिचा मान सन्मान करायचा, तिच्यावर सेवा करायची आणि मग ते आपले जे काही देणे असतील ते आपण देऊन टाकायचे. असं प्रत्येक महिन्याला एक वेळा आपण ही सेवा करायची. या सेवेची अनुभूती तुम्ही करून पहा. लक्ष्मी कायमची स्थिर राहते, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरंकाळ टिकते. तेव्हा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण ही सेवा करूया आणि सेवेकरी होऊया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.